हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आम्ही बहीण भाऊ या चॅनल वरती. तर मग आता आम्ही रामशेष किल्ला सुरू केला आहे चढायसाठी. ते हे बघा, आमचे फोटोग्राफर इथे तयार आहे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. तर आता एक फोटो काढून भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, फोटो काढल्यानंतर परत याचं स्वागत आहे तुमचं आम्ही भाऊ मध्ये. तर आम्ही परत आम्ही सुरू केलाय गड चढण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, आमची फॅमिली मागं चालली आहे एवढी. तर मग बघू शकते, खूप उंच उंच पायरे आणि खूप जुना किल्ला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, हा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, रामशेष किल्ला. पाहू शकता निसर्ग कसा बघू शकता मित्रांनो तुम्ही. इकडे खाली सुंदर वातावरण आहे. खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो. तुम्ही इथं बघू शकता. पुढं माझ्या मांग आता बा तुम्हाला दिसत आहे, खूप जंगल आहे. तुमचं स्वागत आहे राहुल शार्दूल या चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आता आपण परत गड सुरू केलाय. एक ब्रेक घेतला होता आपण पण ब्रेक घेतला होता. चला चालू आहे, गड चढणं सुरू आहे. बघू शकता तुम्ही. माणसं पाहून पुढं. थांब ना. ते आमचे माणसं आहे. हा बा. तर आपण आता डोंगर चढत पोहोचलो आहे डोंगराच्या सपाटीपर्यंत. थांब ना. तर मग आता आपण पोहोचत आहोत. तुम्ही बघू शकता गड पुढं. आपली चढणी सुरूच आहे. थोड्या वेळातच आपण थांबा 2 मिनिटं. तर परत एकदम भेटूया फोटो काढल्यानंतर मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवत आहे किल्ला. तर जसं की आपण आता टॉपवरून आलेलो आहे मूर्तीपाशी आणि या मंदिरापाशी. ते तुम्हाला मी दाखवलं. तर मग आता थोड्याच वेळात आपण खाली होतो. तर आपण निघालो आहे मित्रांनो पुढं. आता गड दाखवू तो तुम्हाला मी पूर्ण गड दाखवल. हत्ती दरवाजा, तुम्हाला वाडा दाखवलाच मी. वाडा दाखवला. भवानी मंदिर आहे बघा, बघू शकता तुम्ही भवानी मंदिर. आणि चल ना. तर आपण आता खाली उतरत आहोत. हे बघा खाली किती पब्लिक आहे. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने खूप पब्लिक आहे. सर्वांना 15 ऑगस्टचे हार्दिक शुभेच्छा. व आता आपण इथून उतरूया. इकडूनच आलो होतो आपण. हा नाही. तर आपण आता खाली उतरत आहोत आणि इथून बघू, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही. खाली तळ आहे, एक तळ आहे, खूप सुंदर तळ आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा एक तळ आहे, शिवाजी महाराजांच्या काळातील पूर्वकालीन तळ आहे. इकडे पण एक तळ आहे, बघू शकता. आज पब्लिक कमी आहे कारण की आज 15 ऑगस्ट आहे ना. तर सगळीकडे पब्लिक कमी आहे आज. इकडे आपला चांगला एक एरिया आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता. तो झेंडा बघितला तुम्ही, तो एक झेंडा आहे. म्हणजे की तो 15 ऑगस्टच्या निमित्ताने आज इथं ध्वजारोहण झालं. पण मग दुर्दैवाने आम्ही इथं ध्वजारोहणासाठी पोचू नाही शकलो. तर मग आता तुम्हाला मी खालचा हत्तीचा दरवाजा दाखवतो एवढं उतरल्यानंतर. तर मग मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहे खाली. तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा हत्ती दरवाजा. हे बघा इथं खाली हत्ती दरवाजा आहे. पण मग आपण तिथे जाऊन आलेलो आहे. हत्ती दरवाजा आहे. तर मग आता आपण तुम्हाला पुढे दाखवूया. एक इथं भुयार आहे.
तर मग ते भुयारा पण ती नो एंट्री आहे, पण मग तुम्हाला एक झलक दाखवतो तिथली. मध्ये नाही जाऊ शकत, वरच्यावर दाखवतो तुम्हाला. बघू शकता असं इथून खाली जायचंय आणि मग ते भुयार आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता खालचा. फोटो काढायसाठी एकदम उत्तम जागा आहे. आणि तुम्हाला थोड्याच वेळात मी झेंड्याकडे घेऊन जाईल, थोड्या वेळासाठी थांबून घ्या. तर मित्रांनो, मी काही कारणास्तव मी झेंड्यापर्यंत नाही जाऊ शकत, पण तुम्हाला झेंडा तर इथून दाखवू शकतोय. कारण की आम्हाला आहे ना आता घाई झाली, कारण की घरी निघायचं आहे आम्हाला. तर मग झेंडा बघून आपण आता उतरूया. तर इथेच आपला ब्लॉग संपत आहे. मी थोड्या वेळाने तुम्हाला खाली दाखवतो, शिवलिंग दाखवणार आहे. तर मग थोड्या वेळाने आम्ही खाली पोहोचलो तुम्हाला दाखवतो शिवलिंग. आपण निघालो आहे आता झेंड्याकडं. तर मग आता आपण झेंड्याकडे गेलो, तुम्हाला तिथला ओरिजिनल व्ह्यू मी लवकरच दाखवणार आहे. चला, तर मग तिथं आपण एकदा सलामी देऊ आणि मग बघा. मग मी तुम्हाला दाखवतो. तिथे आहे बघा झेंडा, तुम्ही बघू शकता. दिसत असेल तर, नसेल दिसत तर ठीक आहे. आणि हे बघा आपली फॅमिली इथं आहे. आणि मग आपण निघालो आहे पुढं. चला, तू इकडे व्हायचं, ये इकडं. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल रसित रंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे तर आता आपण पोहोचलेलो आहे किल्ल्याच्या टॉप वरती. तर तुम्ही बघू शकता माझा भाऊ फोटो काढत आहे इथं. चला आता टॉप तुम्हाला दाखवतो पूर्ण. हवा हा आपला भाऊ आत्रा, हवा हा आत्रा भाऊ. आणि चांगली बहीण आपली. बघू शकते म्हणजे ना तिथं उभं आहे. माझ्या मागं हे तुला दिसतंय ना, याच्या मागं भिंती होत्या मुघलांच्या काळामध्ये. ह्या भिंती मुघलांच्या काळातल्या होत्या, म्हणजे शिवपूर्वकालीन भिंती होत्या या. बाबा आम्हा भाऊ अजून एक चाललाय पुढं. आता आपण चाललोय खाली उतरत. चला, तर तुम्हाला सगळा गड दाखवतो. मांग बघत जा तुम्ही, ठीक आहे. तर मित्रांनो, सलामी देऊन झालेली आहे. तर आता आपण गड उतरायला सुरुवात करत आहोत. तर ठीक आहे, गड उतरत आहोत. गडाच्या श्रीराम मंदिरापर्यंत आलोय. बघू शकता तुम्ही श्रीराम मंदिरामध्ये आपण पोचलेलो आहे. हे बघा इथं हनुमानाची मूर्ती आहे. इकडं बघा मागं माझ्या देवांची मूर्ती आहे, म्हणजे जशी की रामाची आहे, अजून दत्ताची आणि देवीची एक मूर्ती आहे. तर आता आपण चालूया पुढं. ठीक आहे, आता आपण पुढच्या सफर करायला तयार आहोत. हे बघा इकडं मंदिर आहे, राम मंदिर आहे इथं.
बारीक सपाटी येते कशी. आता आपण इथं उभे राहणार, फॅमिलीला येऊन देणार आणि मग पुढं निघणार.